गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आत्मनिवेदन आणि गुरुप्रसाद या दोन ग्रंथांचं वाचन आणि विवेचन कोरोनाच्या लॉकडाऊनच्या दरम्यान करण्यात आलं। पहिलं लॉकडाऊन आणि दुसरं लॉकडाऊन असलं तरी सुद्धा डिस्टन्स मेंटेन करून आणि लोकांना आपापल्या घरामध्ये बसून सुद्धा या दोन्ही ग्रंथांचं विवेचन समजावं या दृष्टिकोनातून गोविंद पंडित यांनी ते यूट्यूबवरती अपलोड करून सर्वांना पाठवलं। त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये आणि ज्या ज्या प्रदेशामध्ये आपले भक्त भाविक आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचल्यामुळे त्यांच्या सर्वांचे फोन आले की अशा कठीण परिस्थितीतून आम्हाला घरातून बाहेर पडता येत नव्हतं, वेळ जात नव्हता आणि काय करावं सुचत नव्हतं। अशा वेळेला तुमची मुलाखत आम्हाला यूट्यूबवरती मिळाली आणि त्यामुळे आम्हाला खूप समाधान झालं। इतकंच नव्हे तर दादानी केवढं मोठं कार्य आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे याबद्दलची माहिती आम्हाला आत्ता कळायला लागली। त्यामुळं आत्मनिवेदन आणि गुरुप्रसाद यांचं दोन्ही वाचन आणि विवेचन जे झालं ते सर्वांनी ऐकलेलं आहे। त्यावेळेला शशिकाकांना ज्यांचे ज्यांचे फोन आले तेव्हा त्यांना सगळ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला वाटतात ते तुम्ही एका ठिकाणी लिहून ठेवा। तर त्या दृष्टिकोनातनं हे दोन्ही ग्रंथाचं वाचन आणि विवेचन झाल्यानंतर शेवटी असं ठरवण्यात आलं की 8 साधना संमेलनं जी घेतलेली आहेत दादानी त्याची पण माहिती लोकांपर्यंत पोहोचावी। तर पूर्ण साधना संमेलन संपवायला फार उशीर लागेल म्हणून शशिकाकांनी 1 ते 7 साधना संमेलनांचा सारांश रूपी संकलन केलेलं आहे। प्रत्येक साधना संमेलनामध्ये अतिशय महत्वाचं काय आहे आणि ते कसं एकमेकाला जोडून घेता येईल त्याप्रमाणे त्याचं संकलन करून 8वं साधना संमेलन जे आहे ते संपूर्ण अशा 8 साधना संमेलनांचं वाचन आणि विवेचन आता आज 5 जानेवारी बुधवार पासून सुरुवात होत आहे। तर त्या अगोदर आपली आणि दादांची किंवा गुरुमार्गाची ओळख कशी झाली आणि त्यावेळेला आपल्यालाच कशाला ह्या मार्गामध्ये आपण ओढले गेलो, अडचण घेऊन आलो, पण त्याच्यानंतर त्या अडचणीचं निवारण करण्यासाठी म्हणून आपण इथं आलो आणि इथं आल्यानंतर आपल्याला ओंकार साधना प्रार्थना हळूहळू शिकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसा बदल होत गेला याच्या सगळ्याचे आपण सर्वांनी अनुभव घेतलेले आहेत। तर त्या अनुषंगानं आपली भेट कशी झाली याच्याबद्दलचं वाचन, नंतर हाजी मलंग बाबांची मुलाखत, हे सर्व काही सुरुवात होणार आहे। तर हे प्रास्ताविक म्हणून तुम्हाला असं सांगितलं की ह्या संमेलनाला जितक्या लोकांना उपस्थित होते, अगोदरच्या काळामध्ये कोरोनामुळे कसं होतं की आपापल्या घरात राहत असल्यामुळं कोणाला बाहेर येणं जाणं बंदी होती, त्यामुळं काकांच्या घरामध्ये म्हणजे गोविंद पंडितच्या घरामध्येच तिथं अरेंजमेंट करून त्या सोसायटीतले सगळे 15-20 लोक तिथं मुलाखतीला बसायचे, कारण डिस्टन्स मेंटेन करायला पाहिजे। पण यूट्यूबवरती केल्यामुळं बाहेर बाकी सर्वांना ऐकायला मिळेल आपापल्या घरामध्ये, हा उद्देश तिथं होता। आता कसं झालं की तो उद्देश सफल झाला, पण परदेशात असलेल्या लोकांना याची माहिती मिळायला हवी होती। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हाही मुलाखत घ्या ती तुम्ही यूट्यूबवरती अपलोड करून पाठवा, म्हणजे आम्हालाही त्याचा लाभ तिथं बसून मिळेल। तर आता मी काकांना विनंती करतो की मुलाखतीला आता सुरुवात करू। आता पहिल्यांदा तिथं विधानासोबत आठवायचं तर गुरूंचं ज्ञान आपण घेतो संमेलनातून, त्यांचा मान म्हणून पहिल्या दिवशी विडा ठेवायचा आहे आणि नंतर गुरुपूजन करायचं आहे की आपण ज्ञान ऐकलं म्हणून त्यांचं उतराई होण्यासाठी आपले 8 आठवड्यानंतर जेव्हा हे संपेल त्यावेळेला गुरुपूजन करायचं आहे। दुसरी गोष्ट, साधना करताना मी मागे बसलं, पहिला न्यास करताना सगळे चुकतात। पहिला न्यास करताना ते काय सांगायचं म्हणजे पहिल्या हे तुमची टाळू आहे, टाळू म्हणजे माहिती आहे ना, त्या टाळूमध्ये गुरुनी आपलं बीज दिलंय, त्या बीजाला स्पर्श व्हायला पाहिजे म्हणून ही बोटं अशी ठेवायची, पूर्ण हे झाकायचं नाही असं।
त्याला स्पर्श करून खाली ओढताना काय करतात, भांग विस्फोटतो म्हणून असं करतात. हे करून काहीही उपयोग नाही. कारण का हे बीज आहे, त्यातली शक्ती तुम्ही अशी आणून सबंध शरीरभर करायची आहे आणि त्याचा वृक्ष करायचा आहे. समजलं? भांग बिस्कटला तरी चालेल, की त्यात अर्थात कळत नव्हूया. उठल्यानंतर कळलं का, वृक्ष करायचं म्हणून करायचं नाही आहे. कळलं कसं आठवायचं असं, हे सगळं बंद करायचं नाही. इथं ब्रह्मनंदावर असा आठवायचा आणि तो स्पर्श केलेला स्पर्श करत 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 खाली येऊन हृदयस्थानपर्यंत आणायचा, नंतर तिथून बेंबीपर्यंत आणायचा. असं हे बीजातली शक्ती पायापर्यंत शेवटचा ज्ञान असा आहे. म्हणजे ब्रह्मरंध्रापासून ते पायाच्या शेवटच्या बोटापर्यंत ती गुरुशक्ती धारण होऊन तुमचं जीवन गुरुमय करायचं आहे, तुमचं जीवन ईश्वरमय करायचं आहे. समजलं? अजून आमच्या मनासारखं काम होत नाही, मला समाधान आलं नाही. मी जर बसायचंच नाही तर कसं होणार, म्हणून ते सांगितलं. दुसरी गोष्ट, अर्धा तास साधना ही तुम्ही केलीच पाहिजे. आज ते मी त्याला वेळ काय ठेवला नाही आहे. सकाळी जाणे झाली, दुपारी आंघोळी झाले, सगळे यम करतात. म्हणजे तुम्हाला कारण सांगायला त्यांनी काय ठेवलंय, कारण सांगण्याला त्याने हेच ठेवलं नाही. तेव्हा इथे काय शिकायचं, आता हा विषय तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितला की या जगात जीवन ईश्वरमय करून तुम्ही गेल्याशिवाय तुमची सुटका होत नाही, हे त्यातलं मेन होतं. आणि ही परवानी मैदानं दिली, त्यातलं ती घ्या, त्याची कॉपी मिळाली, वाचा. हे सगळं ना दिसतंय, सगळं एक दिवस सोडून द्यायचं, हे डोक्यात पाहिजे. त्याचा यथोचित आपण लाभ घ्यायचा आहे आणि ज्याला ज्याला ज्याच्या त्याच्या गुणपरत्वे काय गुण दिलाय त्याप्रमाणे कार्य करून या जगाचा निरोध करायचा आहे. हे कटू सत्य आहे. पण आपण आपल्याला वाटतं आलं म्हणजे आपण आता कायमचं इथे राज्य करणार आणि सगळं मला मिळालं पाहिजे. तर आता आपण विषयाला सुरुवात करूया. तर 8व्या संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला लिहिलं होतं ते आता विश्वास वाचतोय मध्ये मध्ये मी. 8वे साधना संमेलन या आवृत्तीच्या निमित्ताने आता दादाने 8वं म्हणजे काय सांगितलं, 7 संमेलनामध्ये जे सांगितलं ते आठवायचं सारखं. प्रिय गुरुबंधू भगिनीस, आज ज्ञान साधना भाग 8 हा तुमच्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. यामध्ये 1 ते 7 संमेलनातील सारांश रूपी सुगंध असून 8वे साधना संमेलन संपूर्ण आहे. त्याचबरोबर श्री सद्गुरूंची व आपली भेट कशी झाली व तसेच या कार्याबद्दलची इतर काही महत्वाची माहिती आणि ओंकार साधना याबद्दलची सविस्तर माहिती ही संपूर्ण आहे. हे सर्व वाचत असताना तुम्हाला आनंद तर होईलच, शिवाय वंदनीय दादांना नेमके काय सांगायचे आहे याचे ज्ञान होईल व त्याप्रमाणे तुम्ही नित्याने थोडी आरती व ओंकार साधना केल्याने निश्चित तुमचे जीवन सुरळीत होत जाईल. आणि नेमके हेच तर आज आपणा सर्वांना पाहिजे आहे. आता ही सर्व संमेलने जशीच्या तशी लिहून काढण्याचा खटाटोप अशासाठी केला कारण वंदनीय दादांना 6व्या संमेलनामध्ये अनेक भक्त भाविकांनी असे विचारले की हे सर्व ज्ञान तुमच्याकडून आम्हाला मिळाले, परंतु पुढच्या पिढ्यांना हे कसे प्राप्त होईल. तेव्हा वंदनीय दादांनी सांगितले की आता ही संमेलने वगैरे घेऊन मी जे काही सांगतो आहे ते तुम्ही टिपण करून जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्य हे तुम्हाला करावयाचे आहे. यासाठी हे सर्व करावे लागते. पुढे 8व्या संमेलनामध्ये वंदनीय दादांनी हे पण सांगितले की आतापर्यंत जी 7 संमेलने झाली ती आता यापुढे आठवायची. चिंतन आणि मनन पाहिजे. एकदा विषय वाचला लक्षात राहत नाही. चिंतन मनन म्हणजे 8वे संमेलन. त्याप्रमाणे या 8व्या संमेलनाच्या सुरुवातीला
1 ते 7 संमेलनातील महत्वाच्या विषयाचा गोषवारा घेतला आहे. आणि दुसरे कारण असे की 7ही संमेलनात विस्तार रूपाने वंदनीय दादांनी जो विषय सांगितला तो जशाचा तसा त्या संमेलनाच्या पुस्तकातून तुम्हाला वाचावयास मिळतोच आहे. तरीही हा गोषवारा अशासाठी दिला आहे की काळाच्या गरजेनुसार आपल्याला कसा व किती वेळ मिळेल त्याप्रमाणे सर्व विषयाची थोडीफार तरी आणि जरूर तेवढी माहिती महत्वाची जी आहे ती सर्वांना व्हावी आणि मग तो आठवावा हाच त्या मागचा हेतू आहे. सर्व 200 पानाची पुस्तकं वाचायला वेळ नाही, पण त्यातलं गिस्ट महत्वाचं निदान वाचलं म्हणजे सगळ्यांना विषय काय समजेल. आता असे हे पुस्तक सविस्तर वाचून झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना निश्चित असे वाटेल की आता आपल्याला सर्व काही मिळाले असून अजून काही मिळावयाचे बाकी किंवा शिल्लक असे काहीही राहिलेले नाही. अशी ही प्राप्त झालेली अमूल्य ठेव म्हणजेच नारायण अवस्था किंवा अति उच्च अवस्था ही जतन करून त्याचा आपल्याला व जगतातील इतरांना निरंतर लाभ होण्यासाठी ओंकार साधना ही नियमितपणे करावयाची आहे. आणि अशा तऱ्हेने प्रत्येक व्यक्तीकडून केल्या गेलेल्या साधनेतूनच विश्वशांती होणार आहे व यासाठीच या ईश्वरी कार्याची स्थापना झाली असून आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. म्हणजे कुणालाही कमी लेखलं नाहीये. तुम्ही साधना करायला लागल्यावर तुम्हाला आमच्या हातून काय होत असेल मदत. तर या सगळ्या संमेलनामध्ये सांगितलंय दादानी की प्रत्येक व्यक्ती जी इथं पृथ्वीवर साधना करेल त्या साधनेतून ज्या व्हायब्रेशन निघतील तो प्रकाशच्या गतीने असा ओंकार सर्वांना एकूण वर जात असताना इतके अर्थ फॉर्म स्पिरिट मधली भूत सगळी संख्या लोकात जातील म्हणजे हे मुक्त होईल. आमच्या हातून त्यांनी एवढलेले महत् कार्य हे जसे जशी अर्थ फॉर्म स्पिरिट मधली भूत कमी व्हायला लागतील तसतशी इथं विश्वशांती होईल. म्हणजे प्रत्येकाचा सदुपयोग करून घेतला ना हे डोक्यात ठेवून निदान तुमचं काम नाही झालं तर देवाचं काम आपण करतोय हा तरी विचार डोक्यात पाहिजे. समजलं. म्हणजे तुम्ही केलेलं काही फुकट जाणार नाहीये. दुसरा अनुभव सांगतो. आपल्या दोऱ्यामध्ये आणि प्रसादामध्ये आणि प्रतिमांमध्ये काय ताकद आहे. एक असाच परवा अनुभव आला तर त्या बाधेने येऊन सांगितलं की पहिल्यांदा बाहेरनं आणलेले दोरे किंवा उदी देतो त्यामुळे आमची ताकद वाढत होती, पण तुमचा दोरा आणून बांधल्यानंतर ते सगळं न्यूट्रलाइज झालं म्हणून तुमचा दोरा काढून टाका. काय रे मी खोटं सांगतो काय. अनुभवलेलं इथं आहेत 2-3 साथीदार मी इथं बसून बंडल मारत नाही. म्हणजे त्या सामान्य दोऱ्यामध्ये आणि प्रतिमांमध्ये प्रतिमा ठेवल्या तर त्या अजून त्या आणलेलं पहिलं बाहेर ठेवा एवढं ठेवणार नाही. 1 नाही 2 नाही 3 नाही 5 जण सगळे सांगून येते केले गेले. आत्ताच बाई नॉर्मल झाली. त्या बाईला त्रास व्हायला लागल्यावरती दवाखान्यात गेलं तर तुम्हाला असे केलं 10,000 रुपये खर्च केले. रिपोर्ट सगळे नॉर्मल पण सगळं का समजलं. हा अनुभव म्हणजे काय मार्गाचा लाभ झालाय काय दोऱ्यामध्ये काय सामर्थ्य आहे. आता तुम्ही बांधत बसायचे नाही दोरे, तुम्ही दुसऱ्यांना दोरे बांधायची वेळ आली किंवा रोज उदी मागायची नाहीये. तुमची माध्यमं तयार झाली आहेत. तुम्ही असं म्हणाल नाही म्हणजे मी साधना केल्यामुळे इथे आपले मुक्त होतात म्हणून तुम्ही कामकाजाला वगैरे नाव लायचं नाही. थोडीशी अडचण आहे तर येऊ दे. समजलं की नाही. आता कामकाजाला जे घेऊन गेले त्यांनी नावं लावायला लागलं तर त्यांचं नाव घेऊन घ्यायचंच नाही. तुम्हाला असा कॉन्फिडन्स पाहिजे. चलो जेवढी माध्यमं साधना करतील तेवढे लोक ते मुक्त होतील तेवढी विश्वशांती होईल. आणि राष्ट्रोद्धाराची प्रार्थना पण वाचा. म्हणजे हा ते गोंधळ चालू आहे त्याच्यामुळे सर्वांच्या पॉझिटिव्ह एनर्जीने त्याच्यामध्ये जरा सुसूत्रता येईल. श्री सद्गुरूंची प्राप्ती किंवा भेट आणि इतर माहिती याबद्दल आपण आता वाचणार आहोत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या पुस्तकात
वंदनीय दादांनी जी 8 संमेलने शिरोडा गोवा येथे घेतली त्यातील 1 ते 7 संमेलनांचा महत्वाचा गोषवारा म्हणजेच 1 ते 7 संमेलनांची थोडक्यात माहिती दिलेली असून 8वे संमेलन संपूर्ण आहे. तत्पूर्वी असे सद्गुरू भेटणे किंवा अशा प्रेमळ ज्ञानी व अवतारी गुरूंचे सानिध्य व कृपाशीर्वाद लाभणे म्हणजे काय पुण्य मी केले नकळे अवधूत भेटला असेच म्हणण्यासारखे आहे. तर या परमपूज्य गुरूंच्या भेटीचे वर्णन केवळ श्री गुरुच करू शकते. म्हणूनच श्री पंत महाराजांच्या शब्दात गुरु भेटीचे व गुरु महिमेचे वर्णन हे खालील प्रमाणे दिले आहे. सद्गुरू मिळणे फार कठीण. अपार पूर्व सुकृत असल्याशिवाय गुरूंची गाठ नाही. ब्रह्मांडाची ब्रह्मांडे तराजूच्या एका पारड्यात घालून सद्गुरू दर्शन लाभाचे पुण्य दुसऱ्यात घातले असता दर्शन लाभाचे पारडे अचलच राहील व किंचितही जागा सुटणार नाही. सद्गुरू दर्शन महिमा असा आहे. सद्गुरू दर्शन दिवस हा अनंत जन्मातील एक सुदीन पर्वकाळ व दिव्य योग घटिका आहे. सद्गुरू दर्शनच बुद्धी सूर्याचे उत्तरायण, स्वर्गद्वाराचे, मुक्तिद्वाराचे उद्घाटन व भाग्योदय महायोग. सर्व तीर्थाटने, सर्व व्रते, सर्व साधने, सर्व उपासना, सर्व जपतप अध्ययन, सर्व सत्कर्मे, सर्व परोपकार ही एकाच काळी एकाच क्षणी सद्गुरू दर्शन योगे फळतात. म्हणून तुम्ही आतापर्यंत केलेलं फुकट नाही गेलं. आतापर्यंत केलेलं त्याच्या कृपेने आता दादांची भेट झाली. बस ह्या जन्मामध्ये एका गुरुची भेट होणं हे तुमचं बिग असेट, म्हणजे ते तुमचं मोठं भांडवल आहे. ते तुमच्याबरोबर जन्मजन्मी राहणार आहे. पण नको ते भांडवल आपण जमा करतो. बँकेत पैसे खूप झाले, सोनं खूप आहे, सगळं खूप आहे, पण गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे जो घालते त्याच्या पिढीत बसायचं. म्हणजे हे जीवन आहे का हे आम्ही अनुभवलेलं आहे म्हणून सांगतो. ती बाई आपल्याला परवा आले सांगत ते माझं चप्पल हार आहे, माझी साड्याची काठा पड्ड्याची साड्या आहेत ते सगळे दिसतात. म्हणजे तुम्हाला सगळे देतो आम्ही, घेऊन जातात का समजलं. सगळं आपण इथं हो हो म्हणतो, सगळ्यात अडकलेलं आहे. तेव्हा काय करायचं, जाण्यापूर्वी सगळं काय दागिन्याचं ते मुला मुलींना पैसे देऊन टाकायचं आणि देवाच्या घेऊन थंड बसायचं. जर उद्या कामकाजाला मुलांनी लावला आणि आपण जर कामनात आलो समजतं ना, आपलं तर फक्त पण अवघड आहे. सत्य सगळ्यात अडकले. आधी अडकू नको आणि कुंथू नको. काशी क्षेत्र तन्निवासम जान्हवी चरणोदकम या वचनाची सद्गुरु दर्शनाने सार्थ सिद्धी होते. इथं बसून तुम्हाला सगळं काही मिळतं. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्वही तीर्थे घडली आम्हा आधी करून तुमचं घरच इतकं पवित्र होऊन जातं ह्या सगळ्या आचरणाने आणि तुमच्या साधनेनी की तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. उलट लोक आले की त्यांचं कल्याण होऊन ते जातात. तिने काय त्यांचं जाताना ते आता तुमचं हे घर झाले ना तसं त्यांचं घर झाले. याहून श्रेष्ठ लाभ होणे नाही. धन्य दर्शने जाहलो अन्य सर्व विसरलो. ग्रंथावर ग्रंथ वाचून उलथे केले निशेष केले तरी मनाच्या जाळ्यात कल्पना प्रवाहात मनुष्य अडकलेला असतो. बराबर वाचले ग्रंथ न उमजे त्याचा अर्थ म्हणून वारंवार हा ग्रंथ म्हटले की खाण उतरणारी आहे. भाराभर वाचले ग्रंथ परी न उमजे त्याचा अर्थ म्हणून हा ग्रंथ वारंवार उगवत असे. वारंवार जन्माला येतो, मरतो, जन्म. मुंजी कोणच नाही की तरीच भिक्षा पात्र अवलंबणे जळव जीवने लाजीवाणे. ते मुंज झाल्यानंतर त्याला लाडी चिवडा घालायचा नाही आहे, त्या ज्ञानाची भिक्षा घालायची आहे. कोण कुठून आलो, मला कुठे जायचं आहे,
ती ज्ञानाची भिक्षा जर मिळाली तर त्याचं लाजीरवाणं जीवन जळून जाईल. जळोजीने लाजीरवाण मी केव्हाच टाकले. समजलं म्हणून संस्काराचं महत्व किती आहे. पण मुंज केली त्याला लाडू चिवडा सगळं ती थोडी खावं म्हणजे अन्न मिळकोरी म्हणजे खा आणि आराम झोप. तेव्हा या ठिकाणी त्यास हात देऊन मोक्ष कपाटद्वारे उघडून उन्मनी मंत्री उचलून नेऊन सायुज्य देऊन प्रेमामृत पान करविणे ही सद्गुरूचीच लीला आहे. येथे गुरुच पाहिजे, अन्य कोणाचे देवादी देवांचे सुद्धा काही चालत नाही. ही अखंड सौभाग्य देणगी एका सद्गुरूचीच. त्याचा हा सहज खेळ आहे. मौज पहा ही सद्गुरु घरची, आनंदाची स्थिती ही साची. असा सद्गुरु महिमा हा अपार आहे. असे सद्गुरु म्हणजेच वंदनीय दादा, ज्यांच्या माध्यमातून ईश्वरी आज्ञेने किंवा इच्छेने जे कार्य स्थापन झाले आहे, ज्याचा लाभ आज आपण घेत आहोत, त्या कार्याचा मूळ हेतू किंवा उद्देश हा विश्वशांती करणे असा आहे. आता बघतोय आपण एका कोरोनातून बाहेर न्यायचं ओमिक्रॉनला सगळं लॉकडाऊन करावे, सगळं परत जीवन विस्कळीत होत आहे. कसं काय करायचं? खर्च थांबतात का? खाणं थांबत नाही, बाकी थांबत नाही, पण इन्कम थांबलं तर खायचं काय? म्हणजे किती विश्वात अशांती आहे. मग म्हणून प्रत्येकाने जर साधना केली, जितके लोक साधना करतील तितक्या पटीने हे सगळं आहे ते निगेटिव्ह बाजू दूर होईल. आता एवढे मोठे विश्वशांतीचे कार्य करावयाचे म्हटल्यानंतर हे काही एकाचे काम नाही. काम नाही. आता केंद्र चालवत एखादं काम असतं झालं तर का एवढे सगळे आहेत म्हणून हे सर्व सुंदर दृश्य दिसत आहे. म्हणजे सर्वांचा सहभाग हा महत्वाचा आहे. पण विश्व शांती करायचं आहे, तुमचं कल्याण करायचं आहे, या म्हटलं कोणी आलेच ते मग काय काय नाक दाबलं की तोंड ओढत आहे, तुमचं दुःख निवारण करतो या सर्वांना बोलतो लगेच आले खडखड. पण दुःख निवारण करणं हा विषय नव्हता. तर प्रत्येक माणसाला त्या टाळ्या तोडायचं आणि तुझं दुःख निवारण करतो म्हणून सांगायचं आणि त्याला एक साधना देऊन त्याचा विकास झाल्यावर त्याचं माध्यम म्हणून आपल्या कार्याला उपयोग करून द्यायचा. किती सुंदर उद्देश आहे. त्यासाठी मनुष्यबळ पाहिजे किंवा अनेकांचे सहकार्य किंवा मदत पाहिजे. आणि असा लोकसंग्रह करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यकेंद्रे स्थापन करून दुःख निवारणाचे आमिष दाखवून श्री गुरूंनी आपण सर्वांना वरील कार्यासाठी एकत्र आणले आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येकाने साधना करायची आणि त्यांच्या कार्याला मदत करायची म्हणून तुम्हाला जवळ केले. मग तुमच्या एखादं काम होणं न होणं इष्ट असतं. जे पाहिजे ते होत असतं. एवढंच ठेवायचं. हे म्हणून रिकामं ठेवायचं. हे अजून का झाला नाही, मुलगा झाला, मुलगी होईल का नाही, अजून तमून काय तरी मुलीच नको ते. मला सांगितलं दादाने 7 मुलीवर मुलगा होईल बघ काय विचार कर. म्हटलं तुम्ही काय सांगाल तेवढंच करणार. आता मुलगी होईल अश्विन नाव केलं ऑपरेशन केलं. मी आरामात दिसतोय ना आणि एवढी मुलं लिहिली आहेत. रात्री बाजार हात मारतो येशील की मग आणि काय पाहिजे. आणि तो आला तर काय पहिलं घर नामचा करून घ्या मग येतो. आता अशी निरनिराळ्या ठिकाणची भिन्न आचार विचारांची भक्त मंडळी एका पातळीवर आणून त्यांचा कार्यार्थ उपयोग करून घ्यावयाचा म्हणजे हा केवढा मोठा खटाटोप आहे. परंतु श्री गुरूंनी त्यासाठी वंदनीय दादांच्या माध्यमातून 3 विमोचने व 5 दीक्षा सिद्ध करून आज आपल्यास त्यांच्या कार्यासाठी नारायण अवस्थेपर्यंत आणले आहे. आता 5 आणि 3 किती झाले म्हणजे काय बाहेर ऐकलं असेल नसतं. 8-10 अवस्था 10 अवस्था ऐकलंय की नाही. 8-10 अवस्था ऐकली आहे म्हणजे काय. पण मग मोदक ऐकलाय पण मग लगेच करून खातो की नाही आपण. मोदक नाव ऐकलंय तर
इकडे माझ्याकडे बघा, अष्टधा अवस्था म्हणजे हे 2 डोळे, 2, 4, 2, 6, 7, 8 आणि 9 ही शरीरातली आहे. रंध्रातली 9. त्या 9 पैकी एक मागचं सोडलं ते घाण टाकायचं काम करतं. बाकी ह्या 9 याच्यानी तुम्ही सगळे विषय धारण करता, है की नाही? आणि ते कुठे जातात? 5 कोशात रक्त, त्या रक्तात. म्हणजे सगळं भांडवल बाहेरचं ते गोळा केलं आहे. डोळ्यांनी भजी बघितली की खायचं वाटतात, खाना मिसिंग कापड कसं म्हणजे जावंसं वाटतं, है ना? हे तर 24 तास चालूच असतं. यालाही माझंच असतं. असे जे तुम्ही विषय धारण करून घेतले त्या 5 कोशात, ते रक्तात 5 कोशामध्ये आहेत. म्हणून तुमचं जीवन सारखं काय असतं? बदलत असतं. तर ती 3 विमोचनं आणि 5 दीक्षा घेऊन दादांनी काय केलं? हे सगळं स्वच्छ केलं आणि त्या रिकाम्या जागेमध्ये दीक्षा देऊन आपली शक्ती दिली. म्हणून तुमची नारायणावस्था केला. नारायणावस्था म्हणजे अति उच्च अवस्था. संबंध या ब्रह्मदंडापासून याच्यापर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी किंवा गुरुशक्ती. आम्ही बघितलंय ते बाई बडबड करत होती, आम्ही जाऊन असं नुसतं असं बघितलं ना, आवाज पण काय नाही, किंवा हे गेलं तरी, या गेलं तरी, म्हणजे तुम्ही काही कमी नाही आहे ना. मीच एकटा काय मुख्य मीच जायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही साधना करायला लागल्या, तुमच्या बाजूला लेवल असतं ते तुम्ही कामाला जात असताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा अनुभव येईल. असं आत्मनिर्भर जीवन निर्माण करण्याची साधना तुम्हाला दिली आहे. म्हणलं कशाला बसायचं? आता तुम्ही कामकाजाला नाव लावायची गरज आहे का? पण काय आहे, डोक्यामध्ये सारखं काहीतरी लवकर व्हायला पाहिजे. लवकर म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीला 3 अवस्था आहेत: बाल, तारुण्य आणि वार्धक्य. आता मोहर आलेला असतो तेव्हा आंबा खायला मिळेल का? मोहर आल्यानंतर कैरी व्हायला. तर कैरी झाल्यानंतर गीर झाला की म्हणलं लगेच उपटून आणून हाताने असे असे मी तेल खाता येते का? काय करायला लागतं? थांबायला पाहिजे. मोहर आला म्हणजे चाललेला असता. कैरी सच्ची म्हणजे तारुण्य असता आणि परिपक्व झाला म्हणजे वार्धक्य असतं. म्हणून कुठेही अडचण आली की एकदम करायचं नाही की बाल्यावस्थेमुळे असतं. थांबायचं, वेट अँड वॉच, आणि तुमचं काम होतं नाही. सगळ्यांची गडबड झाली. दवाखान्यात गेले दुसरीची गाडी पाहिजे, दुसरीची अमुक 10,000 पेशंट यायला पाहिजे. म्हणजे काय समजलं नाही. म्हणून थांबायचं, याचा अर्थ श्रद्धा ठेवून सबुरी करायची. सोपं आहे. आज समजा एक मुलगा हॉस्पिटलमध्ये मुलगा झाला, दुसऱ्या 10व्या मिनिटाला 10 वर्षाचा झाला, 2 तासांनी 12 वर्षाचा झाला, 2 दिवसांनी मोठा झाला, लग्न झालं आणि मेला 10 दिवसात. म्हणजे काय झालं? हे 100 वर्षामध्ये हळूहळू होत गेलेलं कसं आणि एकदम धडपकून झालेलं कसं. म्हणून प्रत्येक गोष्टीला तुम्ही श्रद्धा ठेवून त्याचा अर्थ सबुरी. परंतु आणि अंतर्भाव म्हणजे समजलं म्हणून हे वाचा ते वाचा. यासाठी तुम्हाला ही 3 विमोचनं आणि हे 5 दीक्षा तुमच्या जीवनामध्ये घेतल्यावर कार्यान्वित हो म्हणून कारण प्रतिमा दिली आहे. पहिलीचा ईश्वर, त्याच्यामध्ये सगळं शक्ती आहे 3 पंथांच्या. त्या प्रतिमेच्या पुढे कुठलीही वैशिष्ट्य आली तर तुम्हाला काहीही होत नाही, हे आम्ही अनुभवलं आहे. दुसरी कारण प्रतिमा म्हणजे यासाठी कारण प्रतिमा महत्वाची आहे. त्या 3 विमोचन आणि 5 दीक्षा अंतर्गत आहे. हा, म्हणजेच अष्टधा अवस्था. आता 3 विमोचने म्हणजे वंश विमोचन, कर्म विमोचन आणि ऋणमोचन. आणि 5 दीक्षा म्हणजे उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा आणि कारण दीक्षा. 5 दीक्षा अधिक 3 विमोचने म्हणजेच 8, म्हणजेच अष्टधा अवस्था. नीट आता शांतपणे. आता अष्टधा अवस्था म्हणजे 8 द्वारे. मी सांगितले 8 द्वारे त्यांनी आपण विषय धारण करतो. यांचे कार्य 3 देहाशी चालू असते. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आणि या 3 देहातच 5 कोश आहेत. अन्नमय, प्राणमय आणि या 5 कोशांच्या विकासावर सुसंगत जीवन आधारित आहे. म्हणून नेहमी मी काय सांगतो, बदल आहे तो आपल्यात करायचा आहे. रक्तामध्ये दोष आणलेत आणि ते रक्तातले दोष 5 कोशात आहेत. त्याच 5 कोशामध्ये 19 माध्यम आहेत. ती सगळी विकसित झाली तर कार्य होईल.
म्हणजे कसं 19 माध्यमं आत आहेत. आता गाडी आहे, ब्रेक ब्रेक दिसतोय पण ब्रेक लागत नाही. मशीन आहे समोर पण चालू होत नाही. स्टेरिंग आहे पण फिरत नाही. सीट आहेत पण घाण झाले आहे. कळतं? आत सगळं आहे पण एकही हे तुम्ही पहिल्यांदा मुलींच्याकडे वेळासोबत आला तर हे दिसतं आतलं सगळं डॅमेज झालेलं. ते कसं सरळ करता येईल म्हणून प्रताप पूर्णाला देऊन रोज ती साधना करायला लागल्यावर ती हळूहळू ब्रेक बरोबर व्हायला लागतो. म्हणजे सगळ्या गोष्टीला ब्रेक लागतो. हे पाहिजे ते पाहिजे ते बरोबर चालायला लागतं. आणि मग सगळं सुसंगत झालं मग गाडी चालते. गंजलेल्या गाड्या आहेत सगळ्या, पण हे तर ज्ञान एकदम ती गाडी गंजल्यामुळे राहिले. समजा बरोबर. तेव्हा शांत बसायचं. गुरु भेटणं हे या जन्मात एकदम मोठं असेल. साधना करायची की शांत बसायचं. जेव्हा जे काय पाहिजे ते तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळालं. हे मी गेली 50 ते 80 वर्ष अनुभवले. म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी असायला शिकणे, साधना कुठल्याही परिस्थितीत न सोडणे, जेवण थोडं कमी करणे. हा देहाची कितीही काळजी केली तरी एक जो दिवस तो तुम्हाला दगा देणार आहे. असेपर्यंत त्याचा सदुपयोग करून द्या. त्याच्याने अनुभव घ्यायचा आहे. याची साथ क्लिअर झालं टाकून देतो. परमेश्वर नारायणाचे अनुभव घेण्यासाठी ते दिलाय. तो अनुभव घेतल्यानंतर काय आहे ते टाकून द्यायचं. समजलं? यासाठी साधकाने गुण आणि गुणधर्म म्हणजे काय हे ओळखावयाचे आहे. प्रत्येक माणसाला जन्माला घातले ते फुकट घातलं नाहीये. प्रत्येकाला गुण दिलाय आहे की नाही. कोणाला चित्र काढायचं दिलंय, कोणाला अक्षर काढायचं आहे, कोणी डॉक्टर व्हावं, कोणी शेतकरी व्हावं, काही कोणी रांगोळी काढण्यात कुठला तरी गुण असतो. पण तो गुण विकसित होऊन त्याचा गुणधर्म अनुभवण्यासाठी गुरु पाहिजेत आणि शिकावे. म्हणजे कसं वचनात वनस्पती आहे. कारलं आहे, कारलं कडू आहे. कारलं कडू असणं हा त्याचा गुण आहे. पण तू डायबिटीस माणसाने जर ते कारलं खाल्लं तर त्याचा डायबिटीस कमी होतो. हा त्याचा गुणधर्म आहे. समजलं? तसं तुमचा प्रत्येक गुण आहे. त्याचं गुणधर्मात रूपांतर होण्यासाठी वायूचं साध्य पाहिजे. म्हणून ओंकार साधना वायू आणि आकाश करायचे. समजलं? आता ह्याच्यापेक्षा सोपं सांगणे. तेव्हा तुमच्यात कुठला गुण आहे त्याची इच्छेने धारण झालेला तो गुण विकसित होऊन त्या गुणधर्माचा लाभ इतरांना होण्यासाठी तुम्ही साधना केल्यानंतर ते कार्य सुलभपणे होतं. समजलं? अगदी सोपं करून सांगितलं. आता वाच म्हणजे त्यांना करायचं. गुण म्हणजे कॅरेक्टर. आणि देव आहे तो सुद्धा गुणाने दाखवायचा आहे. डॉक्टरनी औषध घेऊन सगळा गुण आलेला आहे. तो देव म्हणत आहे. डॉक्टर त्यांचा हातगुण चांगला आहे म्हणता. म्हणजे गुण आला ना. असं प्रत्येक ठिकाणी आपण बघतो. गुण म्हणजे कॅरेक्टर म्हणजेच नेचर. गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टी म्हणजेच नॅचरल. आता गुण व गुणधर्म विश्वात असलेल्या प्रत्येक वस्तू मात्राला गुण म्हणजे कॅरेक्टर व गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टी अशा दोन बाजू असतात. गुण हा स्थिर असतो तर गुणधर्मामध्ये प्रवाहित होण्याची क्रिया असते. गुण हा जेव्हा प्रवाहित होतो किंवा होऊ लागतो त्यावेळी तो गुणधर्म होतो. म्हणून तुमच्यातला गुणधर्म प्रवाहित होण्यासाठी तुम्हाला वायू आणि आकाश तत्वाची जरूर आहे. ते साधनेतून मिळते आणि मग तुमच्या बघण्यातून, बोलण्यातून, हाताच्या स्पर्शातून प्रवाहित होतो. हे माहिती तर होतं का आपल्याला? गुण हा पिंडाचा स्थायी भाव असून गुणधर्म हा ब्रह्मांडाचा स्थायी भाव आहे. म्हणजे आत्म्याचा. या देहातून चहा प्यायचा असेल तर ग्लासला भांड पाहिजे. तसं हे भांड आहे. आणि त्या आत्म्याला कार्य करण्यासाठी आत्मा म्हणजे चहासारखा आहे. तो भांड्याच्या राहू शकत नाही. आणि त्या आत्म्याला कार्य करण्यासाठी हे हा देह द्यायचा आहे. म्हणजे वरती तुम्ही सुंदर नसला तरी चालतंय. बाबा कसे बाबांच्या ब्युटी पार्लरमध्ये गेले तर साडी वाटलेली आहे, सगळं वाटलेलं आहे. पण कार्य तेवढं करतात. आणि आपण सगळं ब्युटी पार्लर म्हणून सुंदर काय कार्य करतो? स्पष्ट बोलतो म्हणून राहू नका. काय नाही तर काय या जीवनाचा काय उपयोग आहे? जर पूर्ण नाही भेटले तर सगळं खाना पिना तुझसे सोना विचारांना कोई किया है.
म्हणून गुणाचे गुणधर्म परिवर्तन होण्यासाठी पिंडाचे ब्रह्मांडात स्थित्यंतर होणे आवश्यक आहे. नीट ऐका इकडं. व हे ब्रह्मांडाचा अनाहत नाद असलेल्या ओंकार साधनेने सिद्ध होते. म्हणजे तुम्ही साधना करायला लागल्या की तुमच्या सुद्धा गुणधर्म आहे तो आपाप प्रवाहित होऊन त्यांना इच्छित कार्य हे चालू होतं. अरे शिक्षक करून ठेवा म्हटलं ना. गुण व गुणधर्म यांचे उदाहरण घ्यावयाचे झाल्यास वचनात वनस्पतीचा दाखला घ्यावा लागेल. ह्या वनस्पतीचा विषारीपणा हा तिचा गुण, परंतु नित्याने एका प्रमाणात घेतल्यास तिचा औषधी म्हणून जो उपयोग होतो तो तिचा गुणधर्म. मग तेच सांगितलं, कारल्याचा कडू असणे हा गुण आहे, पण ते कारल्याचं रोज पाणी जर घेतलं तर डायबिटीस कमी करणं हा त्याचा गुणधर्म आहे. समजतंय ना. तसं तुमच्या प्रत्येकात एक गुण आहे, तो तुम्ही साधना केल्यानंतर तो गुण प्रवाहित होणार आहे, गुणधर्म होऊन, आणि लोकांना त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून पिंडातील गुणाचे ब्रह्मांडातील गुणधर्मात रूपांतर होण्याच्या स्थित्यंतराला गुरुमार्गात अतिशय महत्व आहे. हे देव करत नाही, गुरुमार्गात गुरु करतात. प्रथमावस्थेत ज्यावेळी साधक गुरुकृपाशीर्वाद धारण करून ओंकार साधना करू लागतो त्यावेळी त्याची वैयक्तिक उन्नती होऊन पिंडावर सत्ता असलेल्या 12 राशी व 9 ग्रह या ओंकार साधनेने त्याच्या अंकित होतात व त्याच्या गुणाचे गुणधर्मात रूपांतर व्हावयाचे झाल्यास साधकाला 12 अंगांनी युक्त अशी साधना करावी लागते. म्हणून तुम्हाला भविष्य विचार जाऊ नका म्हटलंय. तुम्ही साधना करायला त्या 12 राशी याच्यावर तुमचं वर्चस्व राहतं. आणि साधना आता मला असं सांगा तुम्ही की ह्याच्यामध्ये किती हे असतात ते 12.5 आणि 12. आता हा तिथं मंगळ आला की तो मंगळ असतो. ह्या घरात मंगळ आला की पिडतो म्हणे, होय ना. मंगळ किंवा ग्रह नीट आहे का पिडण्यासाठी निर्माण केले का? मग कशासाठी केले? कशासाठी केले? जितके दिवस ऐकले आपली हा सूर्य आहे. ह्याच्याकडनं शक्ती जी पृथ्वीवर डायरेक्ट येईल तर पृथ्वी दहन होऊन जाईल. म्हणून ही मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 फिल्टर म्हणून ठेवलेत. त्याच्यातून शक्ती सौम्य होऊन ती तुम्हाला पचेल आणि डोचेल अशा प्रमाणात मिळावी. मग तुमचं जीवन रक्षणासाठी ते कार्य करा. मग पिडतात कसे? त्याचं उत्तर काय सांगा मला. मंगळ आहे, मंगळाची मुलगी पाहिजे ना, मंगळाचे नाही तर काय ते मरतो. आता बघा मी आहे बरोबर देतो तुम्हाला. ह्या जागा ज्या आहेत त्या तुमच्या देहामध्ये 1 नंबर डोळा, 2 नंबर कान, 3 नंबर डोळा, नंतर बाजू, असे सगळे. इथं 3, इथे 3 गुडघ्यात आपण समजतो. तुला बघून घेऊन म्हणून शेट्टू मारता, ढोकराने एका लाख मारता, पायाने लाख मारता, मात्र नाही. म्हणजे ह्या 12 माध्यमामध्ये दोष आपण देहात हे काम करून पोईट बघायचं, पोईट बोलायचं, पोईट ऐकायचं, नामच कोण ऐकत ती मुलगी पळून गेली, ते नामच पण पळून गेली, कुणाकडे पळून गेली. हे स्वाभाविक आहे. अशा तुम्ही ह्या जागा दूषित केल्यामुळे इथं ग्रह आले म्हणून ते वाईट झाले. आता आणखी उदाहरण बरोबर. आता मला इथं बघताना परवडते आता म्हणजे मला जर दारूच्या गुत्त्यात काका आणि दारूच्या गुत्त्यात तुम्ही दारूचा गुत्ता होईल का काका होईल? जागा बदलली. या जागेत बसल्यावर काका चांगले,
गुत्त्यात बसल्यावर काका भेटत, म्हणजे जागा बदलल्यामुळे काका वाईट झाले. तसं ह्या तुम्ही जागा तुमच्या बघण्याने बाद केल्या आणि इथं ते ग्रह आले म्हणून वाईट झाले. समजतंय का? त्याच्यापेक्षा क्लिअर सांगणं शक्य नाही. ग्रह वाईट नाहीच आहेत, आपलं गृह वाईट आहे. हे 12 ग्रह आणि 13वा ग्रह आणि साधा आग्रह. तेव्हा पत्रिकेत असायन पत्रिकेत 13 गुण जमले, 36 गुण तर मुळीच जमवू नका. 36 गुण एका चौथीत एका चौथीत असतात. नारायणाची नेहमी 63 गुण जमवा. तेव्हा पत्रिका वित्रिका काही बघायचं नाही, काही नाही. हे सगळं चांगलं बघायचं, चांगलं बोलायचं, चांगलं ऐकायचं. सगळ्या चांगल्या गोष्टी सकाळपासून संध्याकाळपर्यंत केल्या आणि मनापासून केल्या. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी. काया वाचा मन हे करून भांडी घालताना, कपडे धुताना, स्वयंपाक करताना प्रत्येक गोष्ट मनापासून करा. स्वयंपाक करत असताना टी व्ही बघत असतो, कपडे घालत असताना तिसरं काहीतरी घालत असतं, तिसरं काही करताना चौथं आहे का नाही. हे कुणाचं वैगुण्य सांगत नाहीये. काय चुका आपण करतो आणि कुणाचं काय वाईट नाही. आमच्या वाट्याला खायला मग कुठं आलं का? जेवढं देवासमोरचं साधना महत्वाची आहे तेवढं स्वयंपाक करणं महत्वाचं आहे. तुम्ही व्यवस्थित स्वयंपाक केला तर सगळे समाधान आणि लेबर देतील. करत नाही असं नव्हे, सॉरी. मला सांगायचा उद्देश आहे प्रत्येक गोष्ट काया वाचा मन एक करून करायची. म्हणजे पदोपदी काम करत असताना त्यातनं पुण्य निर्माण करायचं आहे आणि ते सेवन करायचं. म्हणून कुलधर्म 25% आहे, पण कुलाचार म्हणजे प्रत्येक गोष्टीतलं आचरण हे 75% आहे. अशी जर जोपासना केला तर ते पुण्य तुमच्या रक्तात रोजच्यारोज धारण होऊन कुलाची जोपासना होती. रक्तात पुण्य धारण झालं, रक्तातच बीज होतं, पुरुष बीज होतं, रक्तातच स्त्री बीज होतं आणि ती 2 बीज एकत्र आली की पुढची पिढी निर्माण होती. ती देवासारखी होती. किती सुंदर आहे, किती छान आहे. मग काय हल्ली नवीन ऐकतो आपण बेंगलोरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये किचनलेस फ्लॅट्स निर्माण झाले. म्हणजे काय राक्षस जन्माला घालायचे आपणच की. बाहेर खायचं आणि घरी संडास खायचं. पूर्वी घरी खायचे आणि बाहेर संडास खायचे. मग आता एक अशी निर्माण होणार आणि मग आम्ही कुणाचंच काय वाईट मग हे काय चांगलं गेलं काय? हे प्रश्नाची उत्तर आहे. सिरियसली विचार करण्यासारखी गोष्ट. म्हणून पत्रिका बघू नका, 36 गुण तर मुळीच जमवू नका. मुलाला मुलीला मुलगा पसंत असेल तर पुढे जायचं. कारण की जन्माला येताची वेळ करेक्ट बघितलेली नसती. एक डोकं दिसलं की सगळं बाहेर आल्यावर बघायचं का कुणाला माहीत नाही. नंतर मग आता ऑपरेशन जर करत असतील तर ते सिझरिंग करायचं सगळं कुणाचंच लक्ष नसतंय. ते अर्ध्या पाऊण तासाने केव्हा ते घड्यावर बघतात. म्हणजे ते जन्माला आणि सिझरिंग म्हणजे तो जन्माला यायच्या पूर्वी त्याला कापून बाहेर काढायचं. कुठली वेळ कशी आहे आणि काय पत्रिका बघायची. तेव्हा ते काही गुरुंच्या बरोबर ठेवा. विधानाचं पण देव बाबांच्या पुढे ठेवायचं आणि दोघांचं पद लावायचं. अशी लग्न झाले की व्यवस्थित आहे आपली. बऱ्याच ठिकाणी असतात ते मंगळाची मुलगी आहे, मुलगी पसंत आहे. तुमच्या बाबांच्या पुढे विधानाला स्वतः ठेवा आणि करा. काय झालं तुम्ही बघतो काही नाही, दोघं आरामात आहे. म्हणून ते पिढण्यासाठी नाही, ते तुमच्या संरक्षणासाठी त्या सूर्याचं वाईट शक्ती झेलून त्यातनं फिल्टर करून तुम्हाला संरक्षणासाठी देतात. ते तुम्ही गृहदहन केल्याबरोबर नको ते बघून नको ते ऐकून. समजलं? आता बरोबर समजलं ना? पुढच्या मुलांच्या लग्नाच्या पत्रिका विचारली तर बघा. या साधनेद्वारा ब्रह्मांडाचे मुख्य अंग असलेल्या कुंडलिनीवर त्याचे प्रभुत्व होऊन त्याची साधना इतरांच्या कल्याणार्थ उपयोगी पडते. म्हणजे तुमची सर्वांची कुंडली जागृत करायची नाही. काय तारा मिळाले मेलेलं घेऊन काही पाठवलं नाहीये देवाने, सगळं जिवंत देऊनच पाठवलंय. मग बाहेर कुंडली जागृत करतात म्हणजे काय ती मेली आहे का? काहीही नाहीये. सकाळपासून संध्याकाळची कामं तुम्ही नीट नेटकी करायला लागला की कुंडली जागृत झाली. म्हणजे बरोबर 6ला उठायचं, नाही तर 12ला उठायचं, 3ला जेवायचं, संध्याकाळी 6ला काहीतरी करत जायचं. म्हणजे जागृत आहे का? समजलं ना? ज्या वेळेस जे करायचं
5:30ला उठून आंघोळ करून देवाची पूजा करून आपल्या 8 वाजण्याचा कार्यक्रमाला जायचं. 12-12:30ला व्यवस्थित जेवण करायचं, दिवसभरची नोकरी करायची. एक जो प्रकार आपला व्यवस्थित आहे तो आचरण केला की कुंडली जागृती आहे. आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही मागायला लागला की कुंडली मेली आहे. गुणाचे गुणधर्म स्थित्यंतर होते. गुण हा प्रभावित करून त्याचे गुणधर्म स्थित्यंतर करावयास वायूचे सहाय्य लागते. म्हणून प्राणायाम म्हणजे ओंकार साधना. वायू आणि आकाश, त्याचं वायू आणि आकाशचं पट जास्त आहे. 1 पट पृथ्वी, तिचा 3 पट पाणी, तिचा 11 पट तेज, 21 पट वायू आणि 108 पट आकाश तत्व आहे. म्हणून हे 2 पहाटे जेव्हा आपण सूर्य यायच्या आधी करतो त्यावेळेला आकाश तत्व जास्तीत जास्त खाली असतं. म्हणून 8ची टाईम दिली आहे. आणि संध्याकाळची 6ची त्यावेळेला सूर्य मावळलेला असतो. म्हणून त्यावेळेला ह्याचा लाभ जास्त होतो. आपल्याला वायू आणि आकाश याचं प्रमाण व्यवस्थित करण्यासाठी साधना करा. गुण हा प्रवाहित करून त्याचे गुणधर्म स्थित्यंतर करावयास वायूचे सहाय्य लागते. गुण हा घन किंवा द्रवरूप असतो, पण त्याला वायुरूप केला की त्याचे गुणधर्म स्थित्यंतर होऊन तो प्रवाहित होतो. ओंकार साधनेतील प्राणायामामुळे घन किंवा द्रवरूप असलेला अवस्थेला वायुरूप अवस्थेची जोड मिळते. त्यामुळे गुणधर्म प्रवाहित होऊन इतरांचे कल्याण होते. तुम्ही तेवढं केलं की सहज तुमच्या हातून चांगलं काम होत आहे असा विचार करा. आणि आत्तापासून जशी येईल तशी साधना केल्याशिवाय जेवण करणार नाही. काहीतरी नियम केलं पाहिजे, त्याशिवाय काही होत नाही. उद्या करू म्हणजे उद्या कधी उजाडत नाही. ती गोष्ट सांगते यम आला योग्याला ते म्हातारी हुशार होती. ती म्हणजे अरे मला थोडंसं काम आहे, तू उद्या ये. आणि तिथं लिहून ठेव, लिहिलं म्हणजे यमच. उद्या यम लिहिलं, दुसरीची गेला आणि तिथं काय लिहिलं बघ, उद्या ये, उद्या ये. म्हणून उद्या कधी येत नाही, म्हणून आज करायची. जेवण उद्या करूया असं म्हणालो, चालेल. ओंकार साधनेचे महत्व वर सांगितल्याप्रमाणे असून ओंकार हा ब्रह्मांडाच्या गतीतून उत्पन्न झालेला नाद असल्यामुळे ज्या सर्व व्यापी गुरूंची ब्रह्मांडावर सत्ता आहे अशा त्या गुरूंच्याकडूनच या साधनेची ओळख, शिकवण व संथा घेतल्यानेच वरील फलप्राप्ती त्वरित व सहज होते. आणि तेच केलं तुम्हाला गुरुंनी दिलेलं आहे. हे सगळं दाखवलं आहे. तेव्हा साधना करायची नाही, थंड बसायचं. अशा अतिउच्च अवस्थेची प्राप्ती करून दिली नारायण अवस्था. ती केवळ आपण खाणे-पिणे, कपडा लत्ता, ऐशाराम करण्यासाठी नव्हे, तर त्या विश्वशांतीच्या कार्याला आपलाही हातभार लागावा अशी त्यांची इच्छा आहे. दादा आम्हाला नेहमी म्हणाले बसले की अरे माझा तुम्हाला एवढ्या लोकांना लाभ झालाय, तसा तुमचा आणखी पुढच्या लोकांना होऊ दे, निदान घरातल्या लोकांना तरी होऊ दे. म्हणजे जेवढी तळमळ आहे त्यांची. तेव्हा आपण आता आपले काम झाले नाही झाले तरी त्यांच्या कार्याला मदत करणे. मदत करणे म्हणजे काय करणे, तर केवळ निष्ठा ठेवून ओंकार साधना नियमितपणे करणे. त्यातून जे काही त्याला अपेक्षित आहे ते सर्व काही कार्य होणार आहे. तेव्हा असे हे कार्य जे ईश्वरी आज्ञेने स्थापन झाले याबद्दलची परमपूज्य हाजी मलंग बाबा